नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय बघणार आहोत सामान्य विज्ञान आणि त्यामधला 9वा धडा आहे उष्णता. तर हा धडा तुमचा शाळेमध्ये ऑलरेडी शिकून झाला असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावरचे प्रश्न उत्तर म्हणजे त्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्या आधीचे सुद्धा जे सर्व धडे आहेत यांचे स्वाध्याय हे चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही सर्व चॅप्टरचे स्वाध्याय बघू शकता. तर चला स्वाध्याय मधला प्रश्न पहिला आपण बघणार आहोत. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. आता कंसामध्ये त्यांनी पर्याय दिलेले आहेत ते आपण वाचून घेऊयात. प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहक, काळा आणि परावर्तन. तर चला त्यांनी दिलेले पर्याय आपण वाचून घेतले आहेत. आता अ प्रश्न बघूया. सर्वाधिक उष्णता रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते. तर यामध्ये हा जो पर्याय दिलेला आहे काळा हा शब्द आपण इथे वापरणार आहोत. मग आपलं उत्तर काय येणार? सर्वाधिक उष्णता काळ्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते. पुढे प्रश्न आ. उष्णतेच्या साठी माध्यमाची आवश्यकता नसते. आणि आपलं उत्तर आहे उष्णतेच्या वहनासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. ई प्रश्न. उष्णतेचे वहन पदार्थांमधून होते. आणि उत्तर बघा, उष्णतेचे वहन सुवाहक पदार्थांमधून होते. पुढे ई प्रश्न. थर्मास फ्लास्क मधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता क्रियेने कमी करतो. तर इथे कोणता शब्द असणार? परावर्तन. मग आपलं पूर्ण उत्तर पूर्ण वाक्य आपण लिहूयात. थर्मास फ्लास्क मधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता परावर्तन क्रियेने कमी करतो. पुढे प्रश्न. अन्न शिजवण्याची भांडी गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात. उत्तर आहे अन्न शिजवण्याची भांडी सुवाहक गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात. उ प्रश्न. सूर्यापासून पृथ्वीला मुळे उष्णता मिळते. सूर्यापासून पृथ्वीला प्रारणमुळे उष्णता मिळते. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजे तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. कोण उष्णता शोषून घेईल? तर चला बघूया त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू दिलेल्या आहेत. स्टीलचा चमचा, लाकडी पोळपाट, काचेचे भांडे, तवा, काच, लाकडी चमचा,
प्लास्टिकची प्लेट, माती, पाणी आणि मेण. तर या सर्व वस्तू ज्या दिलेल्या आहेत, या वस्तू कशा प्रकारे उष्णता शोषून घेतात हे आपल्याला विचारलेलं आहे, किंवा किती प्रमाणात. तर आपलं उत्तर बघूयात. वरील वस्तूंपैकी प्रत्येक वस्तू काही प्रमाणात उष्णता शोषून घेतात. म्हणजे काही ना काही प्रमाणात ती, या ज्या वस्तू आहेत या उष्णता शोषून घेतात. यामध्ये धातूच्या वस्तू म्हणजे स्टीलचा चमचा, चला इथं मी वेगळ्या कलरनं हायलाइट करते. स्टीलचा चमचा आणि तवा यांसारख्या वस्तू जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेतात. तर इतर वस्तू कमी प्रमाणात उष्णता शोषून घेतात. म्हणजेच लाकडी पोळपाट, लाकडी चमचा, प्लास्टिकची प्लेट यांसारख्या या वस्तू कमी प्रमाणात उष्णता शोषून घेतात. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला असेच स्वाध्यायाचा इतर कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न. ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो? तर बघा, उत्तर खूप सोपं आहे. कपाळावर ठेवलेली थंड पाण्याची पट्टी आपल्या शरीरातील उष्णता काही प्रमाणात शोषून घेते. त्यामुळे ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी होतो. प्रश्न आ. राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात? उत्तर आहे, राजस्थानमध्ये तापमान खूप जास्त असते. पांढऱ्या रंगामुळे उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन होऊन उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते. म्हणून राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग देतात. प्रश्न ई. उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा. आणि बघा, उष्णतेच्या संक्रमणाचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे वहन, दुसरा आहे अभिसरण आणि तिसरा आहे प्रारण. पुढचे ई प्रश्न. खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहेत ते स्पष्ट करा. तर चला विद्यार्थ्यांनो, बघूयात आपण याचं उत्तर. पहिला पॉइंट. दिवसा सूर्याकडून मिळणारे उष्णता प्रारणामुळे जमीन लवकर तापते व जमिनीलगतच्या हवेची घनता कमी झाल्याने ती वर जाते. यावेळी समुद्रावर त्या मानाने कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा जमिनीच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसरणाने खारे वारे वाहतात. त्यानंतर दुसरा पॉइंट बघा. रात्रीच्या वेळी जमीन लवकर थंड होते, त्यामुळे जमिनीलगतच्या हवेची घनता जास्त होते किंवा अधिक होते. त्या मानाने समुद्रावर हवेचे तापमान अधिक असते व घनता कमी असते. अशा वेळी जमिनीवरची हवा समुद्राच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसरणाने मतलई वारे वाहतात. जे वारे समुद्रापासून जमिनीकडे वाहतात
त्याला खारे वारे म्हणतात आणि जे वारे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतात त्याला मतलई वारे म्हणतात. पुढे प्रश्न, अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा का असतो? चला उत्तर बघा. पहिला, अंटार्क्टिका खंडाचे तापमान खूप कमी असते. काळा रंग उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर शोषण करते. म्हणजे काळा रंग हा उष्णता शोषून घेतो, ऍब्सॉर्ब करतो. तिसरं, पेंग्विन पक्ष्याचा रंग वरून काळा असल्याने उष्णतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण होऊन त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान कायम राखण्यास मदत होते. प्रश्न, खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवलेली असतात? उत्तर आहे, उष्णतेचे अभिसरण होत असताना जमिनीलगतची हवा गरम झाल्याने तिची घनता कमी होऊन ती वर जाते व वरची कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा खाली येते. त्यामुळे अभिसरण प्रवाह तयार होतो. म्हणून हीटर हा खाली बसवतात, तर वातानुकूलन यंत्रे म्हणजेच AC भिंतीवर उंचावर बसवलेली असतात. आता चौथा प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा. त्यातील अ, साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकते, पण बोरोसिलिनने बनवलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही. तर याचं आपल्याला कारण विचारलेलं आहे. साध्या काचेच्या बाटलीमध्ये उकळते पाणी टाकले तर उष्णतेचे वहन वेगाने न झाल्याने बाटलीच्या ज्या भागावर पाणी पडते तेथील काचेचे लगेच प्रसारण होते, परंतु त्या शेजारील भागाचे त्यापेक्षा कमी प्रसारण होते. बोरोसिलिनने बनवलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वेगाने वहन होते आणि त्यामुळे काचेचे फारसे एकसमान प्रसारण होत नाही. त्यामुळे ती बाटली तडकत नाही आणि हे आहे त्या पाठीमागचं कारण. साध्या बाटलीमध्ये उष्णतेचे जे काही प्रसरण आहे, उष्णतेचे वहन आहे, हे वेगाने होत नाही, पण बोरोसिलिनच्या बाटलीमध्ये उष्णतेचे वहन हे वेगाने होते. पुढे बघणार आहोत. प्रश्न आ, उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात आणि याचं कारण विचारलं आहे. तर चला बघूयात उत्तर. उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील तापमान जास्त असते, त्यामुळे टेलिफोनच्या तारांचे प्रसरण झाल्यामुळे टेलिफोनच्या तारा लोंबकळताना दिसतात. पण दुसरा पॉइंट बघा, हिवाळ्याच्या दिवसात वातावरणातील तापमान कमी असते, तेव्हा तारांचे आकुंचन झालेल्या त्या समांतर झालेल्या दिसतात. ई प्रश्न, हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात, कारण बाष्प धारण करण्याची हवेची क्षमता
ही तापमानावर अवलंबून असते. हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्यावर ही क्षमता कमी होते व तापमान फार कमी झाल्यास जड पाण्याचे गवतावर संघटन होऊन त्याचे दवबिंदू तयार होतात. पुढे ई प्रश्न. हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो. कारण उत्तर आहे लोखंड हे उष्णतेचे सुवाहक आहे, तर लाकूड हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. हिवाळ्यामध्ये रात्री वातावरणाचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा खूप कमी असते. अशा वेळी लोखंडाच्या खांबाला आपण हात लावल्यास उष्णतेचे वहन सहजपणे आपल्या हाताकडून लोखंडाच्या खांबाकडेच होते. त्यामुळे आपल्या हाताला खांब थंड लागतो. मात्र लाकडी दांड्याला हात लावल्यास त्यातून उष्णतेचे वहन न झाल्याने तो लोखंडी खांबासारखा थंड लागत नाही. हे आहे या पाठीमागचं कारण. तर चला विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपतो आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.